टेकॉन या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आपण बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सिव्हिल इंजिनियर्स आणि आर्किटेक्ट यांच्याशी गप्पा मारतो आहोत, त्यांचे अनुभव जाणून घेतो आहोत आणि हे अनुभव, त्यांच्या गप्पा आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना नक्कीच उपयुक्त ठरत आहे. आज या शृंखलेमध्ये आपण गप्पा मारणार आहोत परभणी इथले सुप्रसिद्ध आर्किटेक्ट विनय देशमुख यांच्याशी. सर नमस्कार. नमस्कार मॅम. सर आपलं स्वागत आहे आजच्या या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. मंडळींनो, विनय देशमुख सर गेल्या अनेक वर्षांपासून परभणीमध्ये आर्किटेक्ट म्हणून काम करतायत. मोठा अनुभव आहे. अनेक शासकीय प्रोजेक्ट्स, अनेक खाजगी कामांमध्ये त्यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे आणि हा सहभाग नोंदवत असताना बांधकाम क्षेत्रातल्या अनेक गोष्टींशी, अनेक बाबींशी त्यांचा संपर्क सुद्धा आलेला आहे. आज आपण या सगळ्यांबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आणि त्यांची मतं जाणून घेणार आहोत. सर, मोठा प्रवास आहे, जसं मी म्हणतेय की गेल्या अनेक वर्षांपासून, दशकांपासून आपण या क्षेत्रामध्ये काम करत आहात. तर आपण सुरुवात करूयात तुमच्या अगदीच सुरुवातीच्या दिवसांपासून, की जिथून तुमचं शालेय शिक्षण सुरू झालं, तुम्ही महाविद्यालयीन शिक्षण घेतलं आणि हे सगळं घेत असताना, हे सगळं करत असताना असं काय घडलं की आपण आर्किटेक्ट व्हावं असं तुम्हाला वाटलं? तर आम्हाला हा तुमचा सुरुवातीपासूनचा, लहानपणापासूनचा म्हणजे शैक्षणिक सगळा प्रवास जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार मॅडम. माझं शालेय शिक्षण हे बालविद्या मंदिर परभणी येथे झालेलं आहे. 1ली ते 10वी मध्ये बालविद्या मंदिरमध्ये शालेय शिक्षण माझं पूर्ण केलं. त्यानंतर 11वी 12वी माझं हे शिवाजी महाविद्यालयामध्ये झालं. आणि शालेय शिक्षण घेत असते वेळेस मला ड्रॉइंगची फार आवड होती. ड्रॉइंगमध्ये मी इंटरमिडिएट आणि जे काही एक्झाम्स असतात त्यामध्ये मी टॉप केलं होतं. आणि माझ्यासोबत माझे काही कलिग्स पण होते, मित्र होते, योगेश नवघरे वगैरे. आणि 10th मध्ये असते वेळेस मला शंकरदयाळ शर्मा जे आपले राष्ट्रपती होते त्यांच्या हस्ते माझला एक कॉम्पिटिशन होतं, त्यामध्ये सिल्वर मेडल भेटलं होतं. तिथून मी ठरवलं की आपण डॉक्टर इंजिनियर न होता काहीतरी वेगळं करावं अशी माझी इच्छा होती. मग मी 11वी मध्ये सायन्स इंजिनिअरिंग फॅकल्टी घेतली. त्यामध्ये मला थोडं ड्रॉइंग चांगलं असल्यामुळे मी बऱ्याच जणांशी कॉन्टॅक्ट केला की परभणी असं आमचं जे आहे थोडं मागासलेलं शहर असं समजलं जात होतं. मग मी औरंगाबाद, आत्ताचं संभाजीनगर, त्यानंतर पुणे येथे गेलो. तिथे काही माझे मित्र होते, काही रिलेटिव्ह होते, त्यांना मी चर्चा केली की बाबा माझं ड्रॉइंग चांगलं आहे, तुम्ही काय करायला पाहिजे. तर काही बऱ्याच जणांचे सजेशन्स आले की तुम्ही ग्राफिक डिझाईन वगैरे जे जे कॉलेज ऑफ आर्ट्स मध्ये जा आणि तिथे तुमचं करिअर करा असं वगैरे. पण मला काहीतरी वेगळं करायचं होतं, कारण आर्ट्स मध्ये वगैरे बरेच जण आहेत, काहीतरी वेगळं करायचं होतं. मग त्यानंतर मला थोडं कन्स्ट्रक्शनचं हे लक्षात आलं. त्यानंतर आमच्या इथे सिनियर आर्किटेक्ट फक्त 2च होते, नाईक सर आणि JS चांडक सर. मग अशी कल्पना आली की आपण आर्किटेक्ट व्हावं आणि आपल्याकडे ज्या गोष्टीची कमतरता आहे ते आपण लोकांना इकडे सर्व्हिस द्यायला पाहिजे. म्हणून मी मग आफ्टर 12th एंट्रन्स कशी द्यायची, काय द्यायची ह्याचं आम्हाला काहीच नॉलेज नव्हतं, कारण नेमकंच आर्किटेक्चरसाठी एंट्रन्स सुरू झालेल्या होत्या. मग मी 1 डे बिफोर संभाजीनगरला गेलो. तिथे MGM कॉलेजमध्ये काही स्टाफ होते, त्यांना थोडी चर्चा केली. त्यामध्ये मला त्यांनी गाईड केलं आणि तिथे मी सिलेक्ट झालो ते एंट्रन्समध्ये. त्यानंतर पुढील माझं आर्किटेक्चरचं एज्युकेशन जे आहे भारतीय विद्यापीठ पुणे येथे कम्प्लीट झालं 2001ला सुरळीतरित्या. त्यानंतर मी तिथेच पुण्यामध्येच भारतीय विद्यापीठ इन्स्टिट्यूटमध्ये ॲज अन असिस्टंट आर्किटेक्ट म्हणून काम केलं. MR पाटील सर म्हणून आमचे सर होते, त्यांचं ऑफिस मोहन पाटील असोसिएट्स, त्यामध्ये मी काम केलं. त्यामध्ये काम करत असताना मॅडम मला तिथे सर्व प्रकारचं नॉलेज भेटलं त्यांच्या इथे. म्हणजे सिव्हिल, इंटिरियर, लँडस्केप सर्व प्रोजेक्ट मला तिथे हाताळता आले. भारतीय विद्यापीठ संस्थेच्या अंतर्गत जवळपास 250च्या जवळजवळ संस्था आहे. त्यामध्ये स्कूल आहे, कॉलेजेस आहेत, बँक्स आहेत, वेगवेगळे फॅकल्टीज आहेत, मेडिकल, इंजिनिअरिंग. असं एकही फॅकल्टी नाही की तिथे मला काम करायला भेटलं नाही. त्यामुळे मी तिथे 2000 ते 2005 4-5 पर्यंत काम केलं. आणि त्यानंतर असं वाटलं की ठीक आहे, मेट्रो सिटीमध्ये तर भरपूर जण आहेत सर्व्हिस द्यायला,
पण आपल्या भागामध्ये कोणी नाहीये, म्हणून मी मग तिथनं परभणीला शिफ्ट झालो आणि 2004-05 नंतर मी परभणीमध्ये कामं सुरू केले. पण काम सुरू करत असताना परभणीमध्ये आमच्या फॅमिलीमध्ये एकही आर्किटेक्ट किंवा इंजिनियर नव्हते. डॉक्टर्स होते पण इंजिनियर नव्हता. त्यामुळे मला थोडं बरंच हे करावं लागलं की लोकांना मी काय आहे हेच माहिती नव्हतं. लोक ओळखायचे पण हा काय करतो काय नाही हे कोणाला माहिती नव्हतं. आणि मी ठरवलं होतं की मला फॅमिलीचं हे नाही घ्यायचं, ऍडव्हान्टेज नाही घ्यायचं. आपल्या ह्याच्यावरती आपल्याला करून दाखवायचं. माझं फॅमिली बॅकग्राऊंड तसं पॉलिटिकल आहे, सगळ्या गोष्टीचं परिपक्व आहे फॅमिली, पण मला त्यांचं हे नव्हतं घ्यायचं सपोर्ट. मग मी सुरू केलं 1-2 कामं, थोडं बरंच वेळ थांबावं लागलं. मग थोडा फ्रस्ट्रेट झालं की परत पुण्याला जावं का, इथेच करावं. त्या ह्याच्यामध्ये मी थोडं संघर्ष करत असताना मला तिथे काही 2-3 ऑपॉर्च्युनिटी आल्या. काही गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट होते. तिथे मला इंटरव्ह्यूला सामोरं जाते वेळेस तिथे कमिटी होती. त्या कमिटीमध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी, ZPCO हे IAS रँकची मंडळी होती. त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला. त्या इंटरव्ह्यू मध्ये बरेच आर्किटेक्ट, सिनियर आर्किटेक्ट आले होते मुंबई पुण्याचे. तेव्हा कलेक्टर सरांनी मला एक प्रश्न केला की तुला अनुभव काय? मी म्हणलं सर मला अनुभव काय नाही, 2-3 वर्षाचा अनुभव आहे मला प्रायव्हेट सेक्टरमध्ये, पण गव्हर्नमेंटमध्ये नाही. म्हणे तू काम कसा करशील? म्हणलं सर काम कसा करशील म्हणजे मला तुम्ही जर काम दिलं तर मला एक्सपिरियन्स भेटेल. असं तर मी 50 वर्षाचा जरी झालो तरी मला एक्सपिरियन्स भेटणार नाही जर तुम्ही मला काम देणार नाही तर गव्हर्नमेंटचं. मी 50 वर्ष जरी बोललो की मला एक्सपिरियन्स जर भेटला नाही, मला काम एक्सपिरियन्स काय आहे ते मला भेटणार नाही. तुम्ही मला काम द्या, मी त्याच्यावर माझी पूर्ण मेहनत घेऊन दाखवेल आणि तुम्हाला त्याचा रिझल्ट देईल. तर ह्या गोष्टीवरती सरांनी मला काम दिलं. मोहन ठोंबरे सर, माजरीकर साहेब, तत्कालीन CEO आणि कलेक्टर, आणि मी त्याला 100% रिझल्ट द्यायचा प्रयत्न केला. अशा पद्धतीने कामाची सुरुवात झाली. तिथनं मग चालूच आहे प्रवास. आज म्हणजे आज जवळपास 20-22 वर्ष झाली मी ते काम करतोय. आणि हे काम करत असते वेळेस मला थोडं एकटे पण वाटत होतं की आपण एकटंच इथे ऍज अ आर्किटेक्ट म्हणून काम करतोय. त्यानंतर मी माझे कलिग्स बरेच इथे ज्युनियर्स आले, त्यांचा पण ओढा पुणे मुंबईकडेच होता. त्यांना मी रिक्वेस्ट केली की बाबा आपण इथे काम करू, टीम वर्क करू, जेणेकरून आपल्या इकडच्या लोकांना आपली आर्किटेक्चरल कन्सल्टन्सी सर्व्हिस काय असते ही भेटेल. कन्स्ट्रक्शन तर होतात मॅडम, पण त्यामध्ये टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या पाहिल्या जात नाही. ते टेक्निकल गोष्टी पाहण्यासाठी टेक्निकल पर्सन्सच लागतात आणि त्यानंतरच तुमचं जे काही आपण घराचं स्वप्न जे पाहतो ते पूर्णत्वास नेण्यात त्याचं चांगलं हे होतं, सहकार्य होतं. त्यानंतर बरेच आर्किटेक्ट आजच्या म्हणजे 2015 नंतर आज परभणीमध्ये जवळपास 25 आर्किटेक्ट आणि 60-70 सिव्हिल इंजिनियर्स काम करतात. सर इतका म्हणजे तसा पहिला तर प्रेरणादायी प्रवास आहे तुमचा. एक ध्येय तुम्ही मनात बाळगलं, आपल्याला आर्किटेक्ट व्हायचंय, कारण तुमचं ड्रॉइंग अतिशय सुरेख होतं आणि अर्थातच राष्ट्रपतींकडून पुरस्कार मिळाल्यामुळे तुमची ती महत्वाकांक्षा वाढत गेली. पण त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न केलात. पुण्यासारख्या ठिकाणी, चांगल्या ठिकाणी तुम्हाला अनुभव घ्यायची संधी मिळाली आणि मग तुम्ही परत परभणीमध्ये येऊन परभणीत काम करायला सुरुवात केली. सर तिथे पुण्यामध्ये अनुभव घेत असताना तुमच्यासोबत तुमचे सिनियर्स होते किंवा टीम होती, परभणीत आल्यानंतर स्वतंत्रपणे जेव्हा स्वतःचं काम सुरू केलं तेव्हा पहिल्या प्रोजेक्ट बद्दलच्या काही आठवणी असतील तर आम्हाला सांगायला आवडेल सर, आणि ऐकायला आवडेल आम्हाला. काय होतं मॅम, परभणीमध्ये पुण्यामध्ये काम करत असते वेळेस तिथे जी माझी टीम असायची ही टेक्निकल टीम असायची. कॉन्ट्रॅक्टरची एजन्सी पण जी आहे त्यामध्ये ते टेक्निकल पर्सन्स असायचे. त्यांना आम्ही ड्रॉइंग जेव्हा शो करायचो, आमचे वर्किंग ड्रॉइंग्स वगैरे मार्कआउटच्या वेळेसचे वगैरे ड्रॉइंग्स, तर त्यांना जास्त एक्सप्लेन करायची आवश्यकता नसायची, कारण आमचं जे सॉफ्टवेअर आहे ते पूर्ण इंग्लिशमध्ये असते, मराठी किंवा हिंदीमध्ये नसते. पण परभणीमध्ये आल्यानंतर असं अवघड गेलं सुरुवातीला की इथल्या जे आमचे जे कॉन्ट्रॅक्टर होते आणि कॉन्ट्रॅक्टरच्या अंडरचे काम करणारे त्यांची टीम, लेबर टीम्स वगैरे असायची, त्यांना आमचे ड्रॉइंग्सच कळत नाही. म्हणजे मार्कआउट काय असते हे आम्हाला बरंच तिथे फेस करावं लागलं. त्यामुळे प्रत्येक वेळेस आम्हाला मार्कआउटच्या वेळेस काळजीपूर्वक मार्कआउट करून घेणे. आपलं स्टील डिझाईन जे आहे,
स्टील डिझाईन हा कन्सेप्ट तेव्हा नव्हताच मॅम. आरसीसी कन्सल्टंट हा कन्सेप्ट आमच्या इकडे नव्हताच. आम्हाला ते लोकांमध्ये रुजवण्यासाठी बराच मेहनत घ्यावी लागली. कारण बिल्डिंगमध्ये स्टील, सिमेंट हे फार महत्वाचे पार्ट्स असतात आणि ते कशा प्रकारे वापरायचे, कोणचे वापरायचे, काय वापरायचे हे कळालं तर बिल्डिंग स्ट्रेंथ चांगली भेटेल, काम चांगलं होईल. पण ते करण्यासाठी आम्हाला बरीच मेहनत लागली बरोबर. म्हणजे सुरुवातीला इथे परभणीमध्ये सेटल होत असताना थोडे कष्ट घ्यावे लागले किंवा लोकांना भरपूर समजावून सांगावं भरपूर लागलं. भरपूर सॉइल बेरिंग कॅपॅसिटी काय असते हे सुद्धा लोकांना माहिती नव्हतं की. सर याच अनुषंगाने हा सर. काय बोला मॅम. याच अनुषंगाने एक प्रश्न असा मनात येतोय की जसं तुम्ही म्हणताय की परभणीसारख्या थोड्याशा इंटेरियर भागामध्ये या सगळ्या गोष्टींची कल्पना फारशी लोकांना नव्हती, त्याचं महत्वही नव्हतं. पण मग एक आर्किटेक्ट म्हणून तुमच्या नजरेत प्लॅन, डिझायनिंग या सगळ्या गोष्टींचं काय महत्व आहे आणि ते करणं बांधकामापूर्वी किती गरजेचं आहे, काय सांगाल याविषयी? काय असते मॅम, आपण घर जे बांधतो ते क्लायंट साठी बांधतो, आपण काय आपल्या स्वतःसाठी बांधतो. तर आमच्या क्लायंटला एकच सजेशन असते, जे काही आपल्याला एक्झिक्यूट करायचं आहे ते बिफोर एक्झिक्युशन आपण पेपरवरती ते फायनल केलं पाहिजे. पेपरवरती आपल्याला काय करायचं आहे काय नाही हे आपण पूर्ण डिसाईड झाल्यानंतर आणि कन्फर्म झाल्यानंतरच आपण एक्झिक्युशनला जायला पाहिजे. आमच्या इकडे काय होते मॅडम की प्लॅन तर घाईघाईमध्ये फायनल करतात, त्यानंतर मग बरेच काही रिलेटिव्ह असतात, काही गुड विशर्स असतात की नाही हे असं नाही असं पाहिजे होतं, असं नाही असं पाहिजे होतं. त्यामुळे काय होते की त्यामध्ये तोडफोड होते, स्ट्रक्चर जे आहे ते स्ट्रक्चर डॅमेज होते. स्ट्रक्चर डॅमेज न होण्यासाठी पहिले प्रिकॉशन घेतले आपण प्लॅनच्या बाबतीमध्ये तर फार चांगलं. कारण स्ट्रक्चरची स्ट्रेंथ जे आहे त्याला डिस्टर्ब केलं तर ते पूर्ण स्ट्रक्चर जे आपण आरसीसी कन्सल्टंट कडनं म्हणा आपण जे काही डिझाईन करून घेतो त्यामध्ये जर चेंजेस केले तर आपलं स्ट्रक्चर ड्युरेबिलिटी राहत नाही. त्यामुळे घर बांधण्यापूर्वी जे काही प्लॅन करायचे आहेत ते पूर्ण फायनल झाल्यानंतरच आपण एक्झिक्युशनला जायला पाहिजे. खरंय. म्हणजे घर बांधण्यापूर्वी प्लॅन आणि डिझायनिंग करणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच्यावर Yes. सगळ्या बांधकामाचा काही प्रमाणात दर्जा सुद्धा अवलंबून असतो असं Yes. तुम्ही सांगतात. सर, बांधकाम करत असताना आणखीन एक महत्वाचा घटक जो आपल्या सहवासात नेहमी असतो तो म्हणजे कामगार. कामगार प्रत्येक वेळेस कुशल असेलच असं नाही. अकुशल कामगारांशी सुद्धा तुम्हाला टॅकल करावं लागतं किंवा त्यांच्याकडून सुद्धा काम करून घ्यावं लागतं. तर तुमच्या मते अकुशल कामगारांकडून काम करून घेणं कितपत योग्य आहे, अयोग्य आहे, धोकादायक आहे? कसं, काय मत आहे तुमचं याबद्दल? कामगारांचा तो प्रॉब्लेम झालेलाच आहे मॅम सर. आणि त्यांचा लिथर्जिकपणा जो असतो कामगारांचा तो आपल्याला फेस करावा लागतो. काय आहे, घर बांधते वेळेस कामाची गुणवत्ता म्हणजे आपले जे काही कॉन्क्रीट्स आहेत M20, M25 वगैरे जे काय आहे ते जर आपल्याला रिझल्ट भेटले नाही तर तुमचं कॉन्क्रीट, मास कॉन्क्रीट जे असते बिल्डिंगचं ते पुअर होऊन जाते, त्यामुळे तुम्हाला रिझल्ट येत नाही. त्यामुळे आम्हाला बरंच एक आमच्या इकडे अजून एक सुपरवायझर ही कन्सेप्ट नाहीये, साईट सुपरवायझर. त्यामुळे आम्हालाच त्याकडे लक्ष द्यावं लागतं. आरसीसी कन्सल्टंटने आम्हाला जे आरसीसी ड्रॉइंग्स मध्ये जे ग्रेड दिलेले असतात कॉन्क्रीटचे, स्टील कसं यूज करायचं, स्टीलचं काय करायचं, ते बऱ्याच वेळेस सांगून सुद्धा ते कुशलही आणि अकुशलही कामगार हे त्यामध्ये चुका करत असतात. हो सर. सर, वॉटर रेशिओ काय वापरायचा हे सुद्धा त्यांना प्रत्येक वेळेस सांगावं लागते, सँड वॉटर सिमेंट रेशिओ. याच्यावरती मॉनिटरिंग फार केअरफुली आम्हाला करावं लागतं. त्यामुळे आम्ही शक्यतो जे काही आमची कॉन्क्रीट कास्टिंग असते त्यावेळेस आम्ही आमचा वेळ तिथे देतो. खरं आहे. म्हणजे अकुशल कामगार कामावर असले तर अधिक वेळ तुम्हाला त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांच्याकडनं काम करून घेणं गरजेचं ठरतं. येस. तर आणखीन एक कन्सेप्ट आता नव्याने येतो आहे की कम्प्युटराइज्ड जे युग आपलं झालेलं आहे तेव्हा आर्किटेक्ट या क्षेत्रामध्ये कम्प्युटरचा वापर, इंटरनेटचा वापर आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो आहे. तर याबद्दल तुमचं मत काय आहे आणि तुम्ही हे सगळं शिक्षण तुमच्या शैक्षणिक कारकिर्दीत घेतलं की नंतर काही याचे विशेष कोर्सेस केले आहेत? नाही मॅम, आमचा जो पिरियड होता एज्युकेशनचा त्यामध्ये आम्हाला मॅन्युअल ड्राफ्टिंगच होती. पण मी एक सांगतो मॅम, मॅन्युअल ड्राफ्टिंग मध्ये जे काही एरर्स आणि जे काही मजा असते ड्रॉइंग करण्यामध्ये ती कम्प्युटराइज ड्रॉइंग मध्ये नाही.
आणि कम्प्युटर ड्रॉइंग मध्ये काय झालेलं आहे की सर्व आपल्याला असं फॅसिलिटी भेटल्यात, म्हणजे स्पीड वाढली आहे कामाची. हम्म. आणि ठीक आहे, 2005च्या नंतर आम्हाला एज्युकेशन मध्ये लॅपटॉप्स आणि कम्प्युटर्स हे अलाउ झाले. पण 2005 पूर्वी आम्हाला पूर्ण जे काय आहे आमचं ड्रॉइंग्स ते मॅन्युअलीच करावं लागायचे. टी स्केल वगैरे हे ते वापरून. हम्म. त्याचा फायदा नक्कीच झालाय कम्प्युटरमुळे. बरेचसे आपल्याला जे बिल्डिंगचे 3D व्ह्यूज वगैरे आहे, इंटिरियर्स आहेत, वॉक थ्रू वगैरे हे ते सर्व गोष्टी त्याच्यामुळे बरंच सोपं झालंय. आम्हाला जे नंबर ऑफ ड्रॉइंग्स करावं लागायचे मॅन्युअली, आता ते हम्म. आम्ही एखाद्या तासामध्ये किंवा 2 तासामध्ये ते कम्प्लीट करतो. तर पण आता ह्या आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा म्हणजे उपयोग म्हणाव किंवा दुरुपयोग म्हणाव की लोक स्वतः तिथे जातात, आपलं एक डिझाईन तयार करतात आणि त्याच्यानुसार कामाला सुरुवात करतात. तर एक सिनियर आर्किटेक्ट म्हणून, अनुभवी आर्किटेक्ट म्हणून तुम्ही काय सांगाल की बांधकाम क्षेत्रामध्ये अनुभवी आर्किटेक्ट कडनं डिझाईन करून घेणं गरजेचं आहे की आपल्या कम्प्युटराइज डिझाईनवर आपण पुढे काम करू शकतो? नाही मॅम, डिझाईन हे टेक्निकल पर्सन कडनंच करून घेतलं पाहिजे. कारण काय झालंय आपल्या समाजामध्ये किंवा सोसायटीमध्ये लोकांना आणखीन तो फरकच नाही माहिती आर्किटेक्ट आणि सिव्हिल इंजिनियर मध्ये. इवन आपल्या कंपनीच्या लोकांना सुद्धा माहिती नाही आर्किटेक्ट आणि इंजिनियर मधला फरक. प्रत्येक जण आर्किटेक्टला इंजिनियर म्हणूनच ट्रीट करतो. आर्किटेक्ट हा डिझायनर आहे आणि आर्किटेक्ट हा आर्किटेक्टचाच रोल करतो. तो डिझाईन आणि सुपरविजनच काम करू शकतो. तो इंजिनियरचं काम आर्किटेक्ट नाही करू शकत. खरं आहे. आता काय झालंय आर्किटेक्ट मॅडम कडनं आपल्या समाजामध्ये म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये की इंजिनियरच डिझायनर झालेले आहेत. बरेचसे हम्म. सिव्हिल इंजिनियर हे डिझाईनही करतात, इंटेरियरही करतात, स्ट्रक्चरलही करतात. पण त्यामुळे काय होतं की क्लायंटचा लॉस होतो. आता बरोबर. आपल्या याच्यामध्ये काय आहे, आमची जी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे म्हणजे कन्स्ट्रक्शन लाईन जी आहे, त्या लाईन मध्ये प्रत्येकाचा रोल हा डिसाइडेड आहे. सिव्हिल इंजिनियर जे असतात, जस्ट सिव्हिल इंजिनियर, त्यांचं काम आहे सुपरविजन आणि एक्झिक्युशन. स्ट्रक्चरल इंजिनियरचं काम आहे की स्ट्रक्चर जे आम्ही डिझाईन केले तर ते स्ट्रक्चर कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे बंगलो आहे, पब्लिक बिल्डिंग आहे का काय आहे त्या, किंवा आपण हे म्हणतो इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग आहे. तर स्ट्रक्चरल डिझायनर त्या पद्धतीने त्या बिल्डिंगचं स्ट्रक्चर डिझाईन म्हणजे पूर्ण फ्रेम, आणि आर्किटेक्ट हा त्याला शेप देतो, म्हणजे त्याचं बाकीच्या ज्या गोष्टी असतात प्लॅनिंगच्या तो आर्किटेक्ट ठरतो. पण आपल्या याच्यात असं झालेलं आहे की बरेच डिप्लोमा होल्डर पण हे सगळेच रोल आपले हे प्ले करतात. त्यामुळे खरं आहे. आम्हाला थोडं त्यामध्ये हे आहे, मेहनत घ्यावी लागते आम्हाला त्यामध्ये लोकांना समजून सांगण्यामध्ये. आज नक्कीच खरं. आमचे काही कॉन्ट्रॅक्टर्स आहेत तेच डिझाईन करतात बऱ्याचशा गोष्टी स्ट्रक्चरचे पण. मग त्यामध्ये मग थोडं अर्थक्वेकच्या ह्याच्यामध्ये वगैरे काही बिल्डिंग्सला प्रॉब्लेम्स होतात, काही हानी होते. मग त्यावेळेस लोकांच्या लक्षात येते की नाही, आपण हे टेक्निकल पर्सन कडनं करून घेतलं पाहिजे. सर, एक अजून प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही सुरुवातीला जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही सांगितलं की अनेक गव्हर्नमेंट कामांमध्ये सुद्धा तुमचा सहभाग झालेला आहे. तुम्ही शासकीय कामांमध्ये सुद्धा आर्किटेक्ट म्हणून सहभागी आहात. तर या कामांचा अनुभव आम्हाला सांगाल आणि काय काय प्रकारची कामं आपण शासकीय केलेली आहेत ऍज अन आर्किटेक्ट तेही आम्हाला सांगाल. मॅडम, मी 2008ला जिल्हा परिषदला मला जेव्हा चान्स भेटला, परभणीमध्ये जिल्हा परिषदची जुनी बिल्डिंग होती, त्यामध्ये त्यांना काही फॅसिलिटीज नव्हत्या आणि ती जागाही त्यांना अपुरी पडत होती. जस्ट ती ऍड आली आणि मी तिथे अप्लाय केला. त्यानंतर मला गव्हर्नमेंट मधनं प्रपोजल कसे सँक्शन करून घ्यायचे याचा काहीच अनुभव नाही. पण मला तिथे आम्ही टीम वर्क केली. त्यामध्ये मला जिल्हा परिषदचे काही इंजिनियर्स आहेत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर्स होते, सुहास धारासुरकर, गुरंगे सर, राठोड साहेब वगैरे, आम्ही टीम वर्क केलं आणि टीम वर्क करून काम केलं. त्यामध्ये जिल्हा परिषदची बिल्डिंग जेव्हा मी कन्स्ट्रक्ट केली मॅम, जवळपास ती 1.5 लाख स्क्वेअर फीटची बिल्डिंग होती आणि G+6चं म्हणजे P+6चं ते स्ट्रक्चर होतं. आणि माझ्यासाठी एवढं चॅलेंजिंग होतं की मराठवाड्यामध्ये म्हणजे औरंगाबाद मराठवाड्यामध्ये पहिली जिल्हा परिषदची बिल्डिंग P+6ची ही परभणी येथे झाली. आणि मला एक मॅम त्यामध्ये अजून एक गोष्ट ही होती
की माझे आजोबा, आणि माजी खासदार शेषराव देशमुख हे हं, परभणीचे जवळपास 10-15 वर्ष नगराध्यक्ष होते, खासदार होते, आमदार होते. आणि त्यांनी मला एक प्रश्न केला की तू आतापर्यंत काय अचीव्ह केलं, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे तुझी काय हं, कमाई काय आहे. म्हणलं, माझी कमाई एकच आहे की तुम्ही परभणीमध्ये जेवढ्या बिल्डिंग झाल्या आणि त्या बिल्डिंगवर जवळपास बिल्डिंग वरती स्विमिंग पूल, स्टेडियम वगैरे जे काही डेव्हलपमेंट झाली परभणीमध्ये त्याच्यावरती तुमचं नाव आहे. आणि हं. तुमच्या नंतर आज माझं नाव त्या बिल्डिंग वरती आहे, जिल्हा परिषदच्या ऍज अन आर्किटेक्ट. तर त्यांनी मला जी थाप दिली शबासकीची, ती माझ्यासाठी खूप मोठी आहे. खरंच आहे सर. तुम्ही आता हा विषय काढलाच आहे की पॉलिटिकल बॅकग्राऊंड आणि खासदार असल्याबद्दलचा. तर आपण परभणीमधल्या मूळचे आहात. आपल्याला हा सगळा म्हणजे पाठिंबा पण आहे. तर परभणी जिल्ह्याचं विकासाचं विजन याविषयीचं तुमचं मत जाणून घ्यायला आम्ही इच्छुक आहोत. म्हणजे परभणीत अजून काय सुधारणा झाल्या पाहिजेत की जेणेकरून सुरुवातीचे आपले शब्द होते की परभणीला मागासलेलं म्हटलं जातं. तर हे मागासले पण त्याचं दूर झालं पाहिजे. ऍक्च्युली मॅम, परभणी हा मागासलेला नाहीये. परभणी सारखी जी लँड आहे ही फ्लॅट लँड आहे. हं, परभणीला रोड नेटवर्क चांगलं आहे. म्हणजे मराठवाड्यामध्ये परभणी सारखा एक काय म्हणतो आपण सर्व याच जिल्हा नाहीये. परभणीमध्ये फ्लॅट लँड आहे, पाण्याची उपलब्धता आहे, रोड नेटवर्क आहे, ट्रेन नेटवर्क आहे, सर्व काही गोष्टी आहेत. फक्त परभणीमध्ये काय आहे की एक लोक असे रिलॅक्स आहेत आमचे की चलो ठीक आहे, जे होते ते होते. परभणीमध्ये आज ज्या स्कीम्स चालू आहेत ना, आपण रेसिडेन्शियल स्कीम म्हणतो परभणीमध्ये, तर परभणीत हे लोकांना माहीतच नव्हतं की परभणीमध्ये रेसिडेन्शियल अपार्टमेंट्स आपण कन्स्ट्रक्ट करू शकतो. लोकांचा समज हा होता की आपण G+1च जाऊ शकतो. हं. पण त्याच्यासाठी पण आम्ही बराच संघर्ष केला की नाही, आपण हे करू शकतो म्हणून. पण इथल्या प्रशासनामधले काही अधिकारी ते काही आम्हाला तेव्हा हे भेटली नाही. पण महानगरपालिका झाल्यानंतर आम्ही पहिले प्रोजेक्ट परभणीमध्ये अपार्टमेंटचे सुरू केले आणि आजच्या डेटला जवळपास एक 25-30 प्रोजेक्ट अपार्टमेंटचे परभणीमध्ये सुरू आहेत. परभणीमध्ये प्लॉटिंगचा व्यवसाय हा फार जोरात होता. तो आम्ही कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न, कारण काय लँड तुम्ही किती यूज करणार नाही. व्हर्टिकल तुम्ही गेलं तर तुम्हाला ऍग्रिकल्चर लँड आज संपत चालली आहे आपली प्लॉटिंगच्या ह्याच्यामध्ये. आणि आपण तिथपर्यंत सुविधा देऊ शकत नाहीत कॉर्पोरेशनच्या. जे काही आपले रोड, नाली, पाणी, गटार जे काय आहे ते आपण तिथपर्यंत देऊ शकत नाही. म्हणून आमचा एक ह्याच्या पुढे प्रयत्न राहील की परभणीमध्ये रिडेव्हलपमेंट म्हणा, ह्या ज्या हं. काही गोष्टी आहेत त्यामध्ये लोकांना थोडं अवेअर करून त्याच्यावरती भर द्यायचा आमचा प्रयत्न आहे. सर, परभणीमध्ये सुधारणा आणण्यासाठी किंवा त्याचा चांगला विकास होण्यासाठी प्रशासनाकडनं आपल्या काही अपेक्षा आहेत का? अपेक्षा तर आमच्या भरपूर आहेत मॅडम. आज नाही, आम्ही बऱ्याच वर्षापासून प्रयत्न करतो त्यासाठी. आम्ही परभणीचे कमिशनर जे आहेत त्यांना बऱ्याचदा आम्ही भेटलो, त्यांच्याशी डिस्कस केलं की सर, आम्हाला परभणीचं जेव्हा डीपी डेव्हलपमेंट प्लॅन आपण एक तयार करते त्यामध्ये तुम्ही आम्हाला कन्सिडर परभणीच्या डेव्हलपमेंट प्लॅनच्या वेळेस, जेणेकरून आमच्या काय आयडियाज असतील त्या तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट करा. तर ते जे काही सहकार्य लागलं आम्ही तुम्हाला ते सहकार्य करू. परंतु काय होते, थोडं पॉलिटिकल आणि हे ह्यांचं कॉम्बिनेशन नसल्यामुळे आम्हाला तिथे थोडं अवघड जाते. आम्ही बरेच प्रयत्न केले पण आता आम्ही थकलो त्यामध्ये. बरेच तर त्याच्या पार्किंगचे प्रॉब्लेम्स होते, काही रोड्स आहेत, काही हे आहे, ते सगळे काही तुमचे म्हणजे हॉकर्सचे प्रॉब्लेम्स आहेत इथे, हं, हं. शॉप्सचे आहे. शॉप्स नाही आहेत परभणीमध्ये की जेणेकरून तर नक्कीच या माध्यमातून आपल्या मागण्या कदाचित प्रशासनाकडे व्यवस्थित जातील आणि त्यावर काहीतरी कार्यवाही होऊ शकेल अशी आपण खात्री बाळगूया. सर, बांधकामामध्ये स्टील अत्यंत महत्वाचं असतं. स्टील किंवा सळई निवडताना आपण कुठले निकष वापरता किंवा कुठल्या निकषाची सळई निवडता? जास्त स्टील निवडते वेळेस मॅम, हे फार महत्वाचा रोल असतो आपल्या बिल्डिंगमध्ये. स्टील हे आज जे स्टँडर्ड आपल्याला जे आहेत
कॉन्क्रीट म्हणजे कोडमध्ये गव्हर्नमेंटने जे काही आपले कॉन्क्रीटचे कोड आहे त्या कोड प्रमाणे आपण 550, 500 वगैरे आपण स्टील, TMT स्टील वगैरे यूज करतो. ते स्टील वापरण्यासाठी जे आपल्याला लागते की थोडं नरम असलं पाहिजे, एकदम कडक हार्ड स्टील जर आपण घेतलं तर ते भविष्यामध्ये आपल्याला धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आपण स्टील हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. तो निवडताना आपण जे काही आपल्या RCC कन्सल्टंटने आपल्याला मेन्शन केलेलं आहे त्या पद्धतीनेच आपण स्टील वापरलं पाहिजे. नक्की सर, आपण आयकॉन स्टील कधी वापरलं आहे का? भरपूर त्याबद्दल आपण काय सांगाल? भरपूर भरपूर याबद्दल आपलं मत जवळपास माझ्या 60% बिल्डिंग ह्या माझ्या आयकॉन स्टील मध्येच होतात, जे की आता आपलं 2015-16 मध्ये जे सुरू झालं आहे. पण पूर्वी मी राजुरी वगैरे वापरायचो, टाटाही वापरायचो, पण क्लायंटला टाटाचा जो आहे रेट डिफरन्स जो आहे त्यामुळे क्लायंट थोडे हे होतात. त्यानंतर माझं ऑप्शन राजुरी, श्रीओम, आयकॉन मला चांगलं वाटलं. धन्यवाद सर. सर, आपण बजेट आणि क्वालिटी याची सांगड कशी घालता? बजेट आणि क्वालिटीचं सांगड घालण्याचं तसं काही हे नसतं मॅम. आपण क्वालिटीवर जास्त हे देतो. बजेट तिथे थोडं हे झालं तरी हरकत नाही, पण क्वालिटीवर व्यवस्थित भर देतो. आरसीसी कन्सल्टंटने जे काही मला ड्रॉइंग्स प्रोव्हाइड केले त्या ड्रॉइंग्सचं पूर्ण 100% तिथे इम्प्लिमेंट झालं पाहिजे हे माझं काम असते. त्याच्यामुळे मी बजेटवरती जास्त लक्ष देत नाही, मी क्वालिटीवरती लक्ष देतो. किती छान सर, म्हणजे दर्जेदार कामावर तुमचा जास्त फोकस आहे आणि Yes. त्याकडे तुम्ही जास्त लक्ष देतात. Yes. आता नवीन पिढी येतेय, आर्किटेक्ट होतीये, या क्षेत्राचं आकर्षण असेल, आवड असेल, त्या उद्देशाने ती या क्षेत्राकडे वळतीये. तर एक अनुभवी आर्किटेक्ट म्हणून आपण या नवीन पिढीला, तरुण मित्रांना काय सल्ला द्याल? मॅम, नवीन पिढीने यायला पाहिजे. आमच्या क्षेत्रामध्ये खूप रिक्वायरमेंट आहे आणि आता मुळात कसं आहे मॅम की आम्ही फक्त आता परभणी अशा शहरामध्ये आम्ही काम करतोय, पण आज जर डेव्हलपमेंट जर पाहिली मॅम तर ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट चालू आहे. पण तिथे अजून हे ज्या गोष्टी असतात टेक्निकल गोष्टी याचा अवेअरनेस नाही. ग्रामीण भागामध्ये जवळपास आता ग्रामीण भागामध्ये पूर्वीच्या झोपड्या जे कच्चे घर असायचे त्या जागी आता पूर्ण कॉन्क्रीटचे बिल्डिंग्स व्हायला लागलेले आहेत. चांगले चांगले स्ट्रक्चर्स व्हायला लागलेले आहेत, परंतु त्यांना आमची जी सर्व्हिस असते आर्किटेक्चरल सर्व्हिसेस ही तिथपर्यंत पोहोचत नाही. तर आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही आमचं असोसिएशन केलेलं होतं परभणीमध्ये, आजही आहे ते थोड्याफार प्रमाणामध्ये कार्यरत आहे आमचं आर्किटेक्ट आणि इंजिनियर्स असोसिएशन. याच्या माध्यमातून आम्ही एक 2014-15 मध्ये आम्ही इथे बरेच काही इव्हेंट्स घेतले होते. त्यामध्ये आम्ही रवी रानडे सर आहेत आपले RCC कन्सल्टंट, ते शासनाचे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटचे ते पॅनलवरती पण आहे. त्यांनी जो गुजरातला भूकंप झाला होता त्या भूकंपामध्ये त्यांनी गव्हर्नमेंटचं तर्फे बरेच काही त्यांनी अभ्यास स्टडी केली होती त्यामध्ये की का झालं. ते हाय राईज बिल्डिंग पण तिथे कोलॅप्स झाल्या होत्या. तर आम्ही त्यांचा सेमिनार परभणीमध्ये ठेवला होता आणि त्या सेमिनारमध्ये आम्ही परभणी जिल्ह्यातल्या जवळपास ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, त्यांची बॉडी की त्यांना जेणेकरून त्या लोकांच्या सांगण्यावरती ग्रामीण भागातले लोक बरेचसे ऐकतात, म्हणून आम्ही जवळपास ग्रामपंचायतची बॉडी इथे इन्व्हाइट केली होती त्यांच्या सेमिनारसाठी आणि आम्हाला त्याचा फार मोठा रिस्पॉन्स भेटला. पण आम्ही त्याच्यामध्ये सातत्य ठेवू शकलो नाही. प्रयत्न तर चालू आहेत. व्हरायटीज ऑफ वर्क तुमचं आहे, म्हणजे बांधकाम क्षेत्रात तुम्ही काम तर करतच आहात, पण त्यासोबत हे क्षेत्र अधिक प्रगत व्हावं किंवा अवेअरनेस वाढावे या दृष्टीने तुम्ही वेगवेगळे प्रयत्न करतात आणि म्हणूनच तरुण मुलं जी नवीन आर्किटेक्ट होऊ घातले त्यांनी हा आदर्श घ्यायला नक्कीच काही हरकत नाही आणि अर्थातच मार्गदर्शनासाठी सुद्धा आपण उपलब्ध असणारच आहात. सर, आज या बिल्ड आयकॉन मध्ये आपण आमच्या सोबत सहभागी झालात, आपले सगळे अनुभव या 20-25 वर्षांमध्ये आमच्याशी शेअर केलेत आणि एक छान अशी गप्पांची मुलाखत आपली आज इथे रंगली. आपले जे भविष्यातले सगळे स्वप्न आहेत, जे प्लॅन्स आहेत, ते सगळे साकार होऊ देत आणि तुम्हाला अधिक यश मिळो आणि तुमची ही जी यशाची कमान आहे ती सतत चढती राहो या शुभेच्छांसह आपले मनापासून धन्यवाद. धन्यवाद.